वडाच्या पूजेला? झालं, आता यांची झुंपणार. मी वंसाकडून बोलले तर रुपालीत येणारच, आणि रुपालीताईंकडून बोलले तर मग झालंच. जाऊ द्या, आपण शांत राहिलेलं बरं. जाऊ बाई, अहो जगाला दाखवायला नको का मी किती चांगली आहे ते? एकीकडे नवऱ्याला सोडून द्यायचं, त्याच्या मुलापासूनही त्याला लांब करायचं, आणि दुसरीकडे हे असले व्रत करून दाखवायचं माझं किती प्रेम आहे ते. एकतरी अशा पवित्र ठिकाणी मला तुझ्याशी वाद घालायचा नव्हताच, पण काय ना, तू एक गोष्ट विसरतीये. अगं माझा साखरपुडा नाही, लग्न झालंय अर्जुनशी. त्यामुळे शास्त्रानुसार किंवा हक्काने वडाची पूजा मीच करायला पाहिजे, नाही का? उगाच आव्हानू नकोस हं? हा हक्क तू मागच्या 7 वर्षात गमावलाय, आणि आज इथं काही दाखवायला आलीस का लोकांना? बरोबर आहे जाऊबाई, तिच्यातल्या पतिव्रतेला 7 वर्षात आजच बरी जाग आली. तुला काय माहिती, माझ्या माने प्रत्येक वेळेस उपास केलाय हे मी बघितलंय. नाही, आणि ही स्पर्धा नाहीये खरं तर, पण तरी मी सांगते. हो, मी गेली 7 वर्ष हा उपवास करते आणि नित्य नियमाने पूजा करते. कारण अर्जुनची आणि माझी गाठ नियतीने 7 जन्मांसाठी बांधली. पण मला चांगलंच माहिती की तू हे का करतेस ते. तुला असंच वाटतंय ना की आर्याचं आणि भाऊजींचं लग्न होऊ नये म्हणून? एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी आर्याचं आणि भाऊजींचं लग्न हे होणार. ताई, तो माझा निर्णय नाहीये. हो, कारण हा निर्णय अर्जुनचा आहे. आणि हे बघ, पुढच्या 7 जन्माचं तर माहित नाही, पण या जन्मात तर अर्जुन तुला नवरा म्हणून मिळणार नाहीये. मला या ठिकाणी वाद नाही घालायचा. माझ्या गळ्यात जोवर मंगळसूत्र आहे तोवर मी ही पूजा करत राहील. अपर्णा, भाऊजी आर्याबरोबरच लग्न करतील. आणि कसं आहे ना, प्रेम हे एक दिवस नसतं दाखवायचं, ते तुमच्या रोजच्या वागण्यातनं, चालण्यातनं, बोलण्यातनं दिसायला पण लागतं. कळलं? जाऊ द्या ना जाऊबाई, अहो हिने कितीही देवाकडे अर्जुनला मागितलं ना, तरी देवालाही चांगलंच माहिती. पब्स आपण सील केलेत, त्याचे रिपोर्ट्स आहेत. ओ थँक्यू. आणि अजून 2 बार्स आहेत ज्यावर आपल्याला रेट टाकायची. मॅडम म्हणलं तर परमिशन देते. मॅडमनी परमिशन दिली आहे, त्या सही करून गेल्या होत्या. ग्रेट. काय तंडे साहेब, अहो मॅडम नसताना सगळी कामं अप टू डेट चालू आहेत की तुमची? कसं आहे, मॅडमचा शिस्तीचाच भाग आहे. मॅडम आल्यानंतर पुण्यातल्या कुठल्याही तुम्ही सरकारी कचेरीत जा, अधिकारी नसतानाही तुम्हाला तुमचं काम झालेलं नक्की आढळेल. थँक्यू सर. मिळालं उत्तर? चला. साहेब, आज जरा लवकर घरी जायचं होतं. काय चिंचुके, आज लय खुश दिसतोय. हो साहेब, आज वटपौर्णिमा आहे. आज आपला लय रुबाब असतो बरं का घरी. आयटीत असं घरी जायचं, मस्तपैकी पुरणपोळीचा घास बायकोला भरवायचा, तिचा उपवास सोडायचा, आपण पुरणपोळीवर ताव मारायचा आणि मस्तपैकी द्यायची ताणून बघा. अरे चिंचुके, आर्याने पण उपवास पकडलाय रे आज. हे बेत झालं की बघा, म्हणजे 7 वर्ष तुमच्यासाठी कोणी उपवास पकडलेला नाही. आर्या मॅडमनी 7 वर्षाची कसरच भरून काढली बघा. साहेब, मी एक सांगू का, आर्या मॅडमचा लय जीव आहे तुमच्यावर. बघा की, म्हणजे लग्न अगोदर तुम्हाला नवरा समजायला लागल्यात आणि त्यांनी उपवास पण ठेवलाय तुमच्यासाठी. हा तेच चिंचुके, लग्नात या सगळ्या गोष्टी जरा. अहो साहेब, आता झालाय की साखरपुडा, अहो राहिलंयच काय, आणि असं लग्नाला किती वेळ लागतो? साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही पण लवकर घरी जावा. आर्या मॅडम वाट बघत असतील उपवास सोडायला. आप्पीचा फोन, तिने पण उपवास पकडला असेल तर. साहेब तुम्ही फोन तरी उचला पहिले. हॅलो. हॅलो बाबा. अरे अमोल बाळा, काय रे? बाबा आता तू कुठे आहेस? मी कामात आहे जरा. काय रे बाळा? बाबा लवकर पोलीस कॉलनीतल्या वडाच्या झाडाखाली ये. काय रे, काय झालं? इथे चोरा ताज्या मोशीत आणि माझं भांडण सुरू झालंय. काय?
अरे पण का? त्या दोघींनी तुझ्यासाठी उपवास केलाय ना. पण तू कोणाचा उपवास सोडणार त्यावरून ते मारताय. काय काय बोलतोय तू? हो, पण तू इथे आला नाहीस ना तर भांडण खूप वाढतील. अमोल बाळा, तू तू तिथंच थांब, मी आलो 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 मी आलो. हो बाबा, लवकर ये तू. ए, चिंचुके निघ तू पण, मी पण निघतो. साहेब काय झालं? सांगतो तुला. चल निघ. अमोल 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 अमोल, काय झालं याला? अहो वंस, त्याने सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून चक्कर आली असेल. काय हे तुला माहिती नव्हतं का? मला नाही माहिती. अमोल, आपे तू एक काम कर, डॉक्टरांना फोन कर, घरी बोलव, आपण याला घरी घेऊन जाऊ. फोन. अमोल अमोल बाळा, पाणी एक कप. हॅलो डॉक्टर, मी अपर्णा बोलतेय. अहो आम्हाला चक्कर आली, तुम्ही घरी या ना लवकर. हो, आम्ही आलोच. अमोल हे चल. डॉक्टर येतात ना? हो